शेतकरी मंडळी म्हटलं का अशा भाज्या पटकन बनवतात आणि डब्याला घेऊन जातात. आणि शेतामध्ये जेवणाची तर मज्जाच वेगळी. मस्त अशी गरमागरम भाकरीसोबत अशी डाळ जर बनवली ना, तर असं वाटतं का आपला पूर्ण कामाचा थकवा निघून जातो. तर अशाच पद्धतीने आज मी झटपट होणारी आणि मस्त छान अशी लागणारी मटकीची डाळ मी बनवणार आहे. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्यासाठी मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी डाळ घेतली आहे. डाळ छान स्वच्छ निसून घ्यायची आणि स्वच्छ धुवून देखील घ्यायची. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घेऊन डाळ टाकायची आणि थोडं चवीपुरतं 2 चिमूट मीठ टाकायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि हाय फ्लेमवर आपल्याला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कारण की वरती जर पातेलं शिजवायचं म्हटलं तर थोडा उशीर लागेल, त्यामुळे मी पटकन ही डाळ कुकरला शिजवते. तोपर्यंत साईडला आपण कांदा भाजून घेऊया. एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. कांद्याला छान मस्त असा काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा. कारण की यामुळे काय होतं, ज्या डाळीला चव येते ती खूप छान येते. असं वाटतं ना की आपण एखाद्या शेतामध्ये जेवायला बसलो आहे. आता कांदाही छान भाजून झाला आहे. त्यात थोडासा लसूण टाकला, कोथिंबीर टाकून मस्त परतवून घेतला आहे. तर यामध्ये आपले आवडीप्रमाणे यामध्ये मसाले ॲड करायचे. 1 मोठा चमचा मी घरगुती मसाला घेतला आहे, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं आल्याचा तुकडा, पाव चमचा जी हळद लागणार आहे ती मी नंतर ॲड करणार. आता कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल तापवून घ्यायचे छान कडकडीत. तेल छान तापलं की यामध्ये आपण दळून तेलामध्ये टाकायचं आणि मस्त छान तरी येईपर्यंत आपल्याला हा मसाला तेलात शिजवून घ्यायचा आहे. अधूनमधून जर तुम्ही अशा डाळी बनवत राहिल्या ना, तर मुलंसुद्धा आवडीने खातात. आमच्याकडे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत छान मस्त सगळेजण आवडीने खातात. तर मसालाही आपला छान तेलात शिजला आहे. तर यामध्ये आवडीप्रमाणे 1 चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा हळद ॲड केली आणि मस्त मसाला परतवून घ्यायचा आहे. मसाला छान आपला तेलामध्ये परतला गेला आहे. तर आता यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतली होती कुकरला ती टाकायची. जास्त तुम्हाला मऊ नसेल शिजवायची अशी तर 1 शिट्टी देखील केली तरी चालते. डाळ मसाल्यामध्ये टाकल्यानंतर फक्त अर्धा मिनिट ही मसाल्यामध्ये परतवून घ्यायची, म्हणजे प्रॉपर चव येते रश्श्याला आणि डाळीलासुद्धा. आता यामध्ये मिक्सरमध्ये काढून घेतलेला मसाला होता, त्यात थोडं पाणी टाकून ते ॲड केलं आणि जेवढे तुमचे मेंबर असतील तेवढं तुम्हाला हा रस्सा वाढवायचा आहे. आता मी हा फक्त 4 ते 5 जणांपुरता करते आणि यामध्ये पाणी टाकून मस्त हा रस्सा वाढून घ्यायचा आणि सुरुवातीला हाय फ्लेमवर उकळी आणून घ्यायची. छान अशी खळखळ उकळी यायला लागली की मग गॅस स्लो करायचा आणि मस्त छान असं 3 ते 4 मिनटं ही डाळ शिजवून घ्यायची. तर बघा छान मस्त उकळी आली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, गॅसची फ्लेम कमी करायची आणि डाळ मस्त ही शिजवून घ्यायची. तर चला मंडळी, अशी डाळ तुम्ही कधी खाल्ली का बनवून? नसेल खाल्ली तर ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि तुम्ही करून बघितलेली ही डाळ कशी झाली एक कमेंट करून मला नक्की कळवा. तर चला मंडळी, भेटूया अशा छान छान रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओ.